नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी बनवायला घेतला आहे प्रॉन्स पुलाव. त्याच्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्याला धुवून 5 ते 10 मिनटं पाण्यात मी भिजत ठेवलं होतं. त्यानंतर कढईमध्ये आता मी शिजायला ठेवलं आहे. आता इथे दुसरी कढई घेतली, त्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. 2 मोठे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे. त्याला थोडं 2 मिनटं परतून झाल्यावरती याच्यामध्ये टॅमॅटो ॲड केलेले आहेत. 2 टॅमॅटोज घेतलेले आहेत मी इथे. त्यानंतर हे बघा, छान असं ह्याला 2-3 मिनटं परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे. आता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. पण ह्याच्याने एक टेस्ट छान येतो आणि आपला भात असा छान असा सुटसुटीत होतो आणि हाताला असा सुकं लागत नाही. त्यासाठी आता इथे मी घेतलेला आहे सोलकढी बनवायसाठी अर्धं खोबरं घेतलेलं आहे, 2 लसूणच्या पाकळ्या, 1 मिरची टाकून ह्याला छान ग्राइंड करून घेतलेलं आहे मिक्सरला. साईड बाय साईड आपला भातही छान शिजून झालेला आहे. बघा, भात चांगला आपला शिजलेला आहे. आता मी ह्याला चाळणीमध्ये काढून घेते. बघा, भात मस्त असा गरम गरम सुटसुटीत झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी मीठ आणि तेलसुद्धा ॲड केलेलं आहे. तर इथे वाटण मी बनवलेलं आहे. हे वाटण आहे सुकं खोबरं, कोथिंबीर, जिरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं लसूण आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला. त्याच्यामध्ये बघा, घरचे बेसिक मसाला टाकला आहे, घरचा मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेला आहे, कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे, धणे पावडर टाकलेला आहे आणि ते सुहानाचा चिकन मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही मसाले टाकू शकता. आता हे मसाले 5 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. बघा, छान असं तूप आणि तेल आपलं सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे फ्रॉन्स. मी ह्याच्यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं. ऑलरेडी आपण भातातसुद्धा मीठ टाकलेलं आहे. बघा, छान असं ह्याला आपण आता ह्याला म्हणजे वाफेवर शिजवणार आहोत. ह्यात आपण जराही पाणी ॲड करणार नाही आहोत. आता बहुतेक जणं म्हणतात की काय होतं की आपण मिक्सर जारमध्ये जे आपलं वाटण वाटलेलं आहे ते आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड करतो. आपल्याला तसं काहीही करायचं नाही आहे. आपल्याला हे फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याला सारखं आपल्याला बघून शिजवून घ्यायचं आहे. ते बघा, मी रायता बनवण्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे, बारीक फाईन चॉप करून घेतलेला आहे आणि तसंच एक टॅमॅटोसुद्धा इथे बारीक फाईन चॉप करून घेतलेला आहे. हे बघा, छान असं चॉप करून घेते इथे. त्यानंतर हे बघा, एका भांड्यात काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, माझ्याकडे कोबी ऑलरेडी मी आधीच कट केलेला होता, तर तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आपल्या बघा, भाजी आपली थोडीशी ते लागत होती, त्यामुळे मी ह्याला छान असं परतून घेते. बघा, आपलं तूप आणि हे किती भारी असं साईडला म्हणजे सुटत आहे, त्यामुळे आपली भाजी मस्त अशी स्मेल खूप छान येत होता. तुम्ही नक्की करून बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बघा, इथे सोलकढीसुद्धा रेडी होती. आता इथे मी कॉटनच्या कपड्यामध्ये करते, कारण कसं होतं की मला ते चाळणीमध्ये करणं खूप डिफिकल्ट वाटतं. हे मला इझी वाटतं हे करणं, म्हणून मी अशा पद्धतीनेच करते. हे बघा, छान असं ह्याचं दूध काढून घेतल्यानंतर आहे ना, हे बघा, इथे आपली भाजीसुद्धा रेडी झालेली होती. आता इतकं गरम होतं की ते माझ्या हाताला चटका लागत होता. हे बघा, भाजी थोडी लागायला लागली होती, त्यामुळे ह्याला सारखं हलवावं लागत होतं भाजीला. हे बघा, भाजी झालेली आहे. त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे भात आता आपल्याला हलक्या हातानेच हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो तुटणार नाही. बघा, भात छान असं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघा, भात बघू शकता मस्त झालेला आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर सोलकढीमध्ये पण ॲड केलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. इथे रायत्यामध्ये सुद्धा मीठ ॲड केलेलं आहे मी. त्यानंतर इथे मी सोलकढीमध्ये थोडीशी कोकम टाकते आहे, थोडंसं आंबटपणा येण्यासाठी. आणि बघा, साईड बाय साईड इथे मी दहीसुद्धा टाकून घेतलेलं आहे रायत्यामध्ये. छान असं मिक्स करून घेते त्याला. आणि इथे बघा, थोडंसं याच्यामध्ये मी आगळ टाकते. आता आगळ तुम्ही ऑप्शनल आहे. आता बहुतेक जण आगळ टाकतात, मी थोडासा कलर येण्यासाठी आगळ टाकला होता. हे बघा, आपलं मस्त सगळं जेवण रेडी झालेलं आहे. आता जेवण सगळ्यांना वाढणार त्यासाठी. हे बघा, मस्त भात आणि मी भात कमी तिखट बनवला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चलो, भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.